सांगता होत असताना प्रथम फलंदाजी करताना MS11 झाई अर्थातच मोतीलाल शाह, जसं संतोषने सांगितलं की थोडंसं कुठेतरी लोकल क्रिकेट खेळलं जायचं, परंतु MS11 मोतीलाल शाह यांनी मात्र एक मोठमोठ्या स्पर्धेचं जे आयोजन केलं जातं त्या स्पर्धेमध्ये 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धेमध्ये या संघाचं जरूर विचार केला गेला. ऑन साइडला फटका चांगला आहे. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला जयराजच्या बॅट मधून आलेला खणखणी दर्जेदार चौकार. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक होता, मनगडचा वापर केला होता, पॅडवर चेंडू होता. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. जयराजची ही ताकद आहे. सुपर टायमिंग सहित स्ट्रेट ड्राईव्ह अगदी वी फॅक्टर मध्ये खेळलेला हा फटका सेफ झोन मध्ये मिळताय. 4 धावा जमिनीलगत येणारा हा खणखणीत दर्जेदार ग्लोरियस चौकार. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर मृदुल, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि लेदर क्रिकेटचा धडे गिरवताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ICWCच्या मैदानात अप्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना मृदुलने केलेला कमबॅक, आणि कारण 2 फलंदाज आपण पाहतोय. एका साईडला जयराज, धनंजय सारखे 2 मातब्बर खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर मात्र यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंट थोडंसं कठीण असतं, परंतु जयराज यावेळेला पूर्णपणे बीट केलं आणि होप्स वाढले असतील. मृदुलचे यावेळेला करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉपिक लागला होता, चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी मात्र चेंडूचा पाठलाग करेपर्यंत या ठिकाणी किती धावा मिळतील तर यस डेफिनेटली 2 धावा. गौरव तरी मात्र पुढे सरसावले गेले होते. धावांची गती स्कोरच्या यावेळेला 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. राजदीप आम्हाला दर्शवतात की 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो प्रथम फलंदाजी संघ करतोय MS11 झाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला क्षेत्ररक्षण करणारा संघ कपिल स्मृती एडवन हा संघ आपण पाहू शकाल. पाटील किचन आपण पाहतो स्टँड आहे. श्री सचिन गोपीनाथ पाटील स्टँड. उद्याच्या दिवसात आपल्याला महिला कक्ष स्टँड सुद्धा हा आरक्षित आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन दादा पाटील यांनी सकाळीच वर्णन केलं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर एक धाव तर निश्चित स्वरूपात षडंपूल करण्याचा प्रयत्न होता जयराजचा. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहू शकतायत 11 या धावसंख्येवर 11 रन्स. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. 4था चेंडू डॉट आला, 5व्या चेंडूवर 2 धावा आणि 6व्या चेंडूवर 1 धाव येत असताना पहिलं षटक या ठिकाणी मात्र जमेची बाजू काय आहे तर जयराज आणि धनंजय आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची चुणूक दाखवत आहेत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसार सफाळे पश्चिम 2022.
वेलकम बॅक अँड थँक्यू सो मच अंकुश. मात्र यावेळेला डीजे ऑपरेटिंगची भूमिका करत असताना पाहायला मिळतं, कारण संगीतवरचं प्रेम खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतंय. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र सजवलं गेलं. चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. गुड शॉट बाय जयराज, चौकार. धावांची गती फलकावर 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 15 धावा फलकावर पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15. जयराज एक पॉवर प्लेचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितली होती, पंच मात्र सहमत नाहीयेत. त्या ठिकाणी धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. या ठिकाणी जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 15 धावा 15 रन्स क्षमस्व. 2 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना एक अप्रतिम सामना आपण पाहू शकणार आहोत. निलेश फायटर तारापूरचा संघ मात्र या ठिकाणी 2 हात करणार आहे. धाकटी डहाणू या संघाला अमरदीप जलसार, जो आपण पाहू शकताय सौजन्य. अमरदीप जलसार संघाने मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सौजन्य केलं गेलंय. तो निलेश फायटर तारापूर हा संघ पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत राजदीप आम्हाला दर्शवतात की 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला गेला, पंच केला आणि अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. ग्लोरियस सौंदर्यपूर्ण फटका येत आहेत. 4 धावा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 20 रन्स. खूप चांगला फटका होता धनंजयच्या बॅटमधून. यावेळेला बॅकफुटला गेला, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहतोय चेंडू. जतीन गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहू शकाल. तिसऱ्या चेंडूवर मात्र यावेळेला 5व्या चेंडूवर डॉट चेंडू येत असताना पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर डॉट, सिंगल, चौकार आणि 5व्या चेंडूवर डॉट येत असताना जतीनच्या माध्यमातून हे अपकमिंग यंग टॅलेंट आहे. आणि आज गावागावामध्ये खूप टॅलेंट, गुणवत्ता खूप सिद्ध करत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. कारण आजकालचं क्रिकेट खूप झपाट्याने वाढलंय, ग्लॅमर आलंय, क्रेज वाढलाय. या खेळाला मात्र खूप मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल. डगआउटच्या दिशेने सलामी देत असताना आय एम ऑलवेज रेडी धनंजय यावेळेला दर्शवतोय डगआउटच्या दिशेने खेळाडूंना. चौकार येतोय. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ यावेळेला संपन्न झालाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12च्या सरासरीने 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना MS11 झाई हा संघ आपण पाहू शकताय, तर त्याच्या विपक्ष खेळत असताना संघ पाहायला मिळतोय कपिल स्मृती एडवन हा संघ. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. 7 षटकानंतर निलेश फायटर आणि धाकटी डहाणू दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट मात्र फिलअप करा आणि सबमिट करा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. चोवीस धावा फलकावर. अपील स्मृती एडवन मात्र थोडीशी बाय मिस्टेक झाली होती. डिफॉल्ट क्षमस्व कपिल स्मृती एडवन झालं होतं, तिथे अपील स्मृती एडवन म्हणून आपण पाहू शकताय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 24. 24 धावा. शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि या चौकाराने मोतीलाल शाह यांचं मात्र स्वागत केलं जातं, जे या संघाचे पॅकर्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या समवेत मात्र यावेळेला महेश राऊत अर्थातच गोरू वेलकम आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा 24 रन्स. तिसरं षटक मृदुल
सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, विशेप मध्ये खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव, सुंदर क्षेत्ररक्षण. कारण क्षेत्ररक्षण करावं तर असं करावं. चेंडू मात्र ज्या क्षेत्ररक्षकाकडे गेला, कारण तुमचा डावा पाय हा प्रथमतः पुढे आला पाहिजे आणि खूप चांगल्या प्रकारचा ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण झालं पाहिजे. कारण एक गोलंदाजाचा दुवा म्हणून मात्र क्षेत्ररक्षकाला आपण सातत्याने क्रिकेटच्या परिभाषेत दुवा म्हणून ओळखला जातो आणि ते मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. धावांची गती 1च्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 25. धनंजय आणि जयराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनीची आघाडीची आणि सलामीची जोडी म्हणून ओळखली जाते. यावेळेला धनंजयच्या बॅट मधून आलेला कणकणी दर्जेदार गोड आवाजात गोड षटकार आणि गंगाराम भोईर यांच्या माध्यमातून मात्र प्रेक्षकांना सुवर्ण संधी की झेल घ्या आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळवा. तर त्या प्रेक्षकाने लगेच या आणि कलेक्ट करा 100 रुपये. 6 धावा येत आहे. फटका होता. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. यावेळेला बॅट अँड पॅड सुरेख पद्धतीने मात्र ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. गौरव तारे सरळ चेंडू निघून जाईल. या ठिकाणी चौकार येतोय. मिसफील्डचा फायदा मिळाला. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि तो नशिबाचा चौकार मिळतोय या ठिकाणी धनंजयला. मॅग्निफिसंट बॅटिंग. यस अंकुश. तीन चेंडूचा खेळ झालाय. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 35 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगला मात्र टेक्निकली साऊंड सिस्टम. ऑन साईडला जरूर हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. डेफिनेटली एक धाव सिंगल मिळेल आराम के साथ या 22 यार्डच्या खेळपट्टीवर. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. असा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. जयराज सोडणार नाहीये. तोफा आता कबूल किया. सरळ चेंडू मात्र या वेळेला फेकून दिलाय. प्रणय घरात यांच्या स्वागतासाठी येतोय आउट ऑफ द पार्क. 6. तुझ्या माझ्या इश्काची अजून आहे चर्चा. जशी तू माझी अर्ची अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या. नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल कर. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन द बोर्ड. बॅक ऑफ द हँड चा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. लो फुलटॉस चेंडू होता आणि बॅक टू बॅक 2 सिक्सर येत असताना जयराजची बॅट बोलू लागले. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केले जात आहेत आणि या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 48. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 16च्या एव्हरेजने आतापर्यंत करंट रन रेटने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. माइंड ब्लोईंग शॉट. शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळत आहेत. क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं ते जयराज आणि धनंजयच्या बॅटमधून येत असताना एंटरटेनमेंट केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ झाला. अर्थातच 3 षटक कंप्लीट झालेत. 48 धावा आणि कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. கொஞ்சம் வேணுமா இந்த நடை போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா ऑन साईडला फटका चांगला आहे. धनंजयच्या बॅट मधून येणारा हा 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा मिळतील.
Pamea. थँक्यू डीजे. 52 धावा, अर्धशतक सांघिक यावेळेला फलकावर पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय दोन फलंदाज. पुन्हा एकदा धनंजयचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे गुड कॅच ऑफ क्वालिटी 16 नंबरची जर्सी परिधान करणारा यावेळेला मात्र कोणतीही चूक करत नाहीये आणि धनंजयच्या खेळीला पूर्ण विराम. एक अर्धशतकी भागीदारी यावेळेला पाहायला मिळाली आणि धनंजयने आपला क्लास, आपलं टॅलेंट, क्रिकेटिंग शॉट कसे असावेत हे दर्शवत मात्र यावेळेला मात्र पहिला धक्का बसतोय MS-11 झाई या संघाला. बॅक टू द डगआउट गॉन. अरे जा जा. माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा, माझे रंभा ग नवऱ्याची लाडकी रंभा, माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर, नाईस क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 52 धावा, 52 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय देखणं असं आयोजन सचिनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या स्पर्धेला उजाळा देत असताना ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसार सफाळे पश्चिम 2022चा हा शानदार थरार पाहायला मिळतोय. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी होते चुकी हर्षलच्या माध्यमातून आणि चेंडू सीमारेच्या पलीकडे आज ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकारा करिता. धावांची गती फलकावर 56, 56 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एकदा मिळेल सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. MS-11 झाई प्रथम फलंदाजी करताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 57. गोलंदाज आहे अली. आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश पाहायला मिळतोय. जयराज एक चिकाटी प्लेअर, खेळपट्टीवर चिकटून राहिला आणि अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली दिसते. त्याला मॅच मध्ये मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहू शकलात. पवनसूत नवली संघ बाजी मारली. त्या अगोदर जलीस शेख यांच्या संघाने मात्र कॅप्रे शिरगाव संघ पुढे आला. ऑन साईडला फटका तर मिस टायमिंग आहे आणि उत्तम पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना उत्तम झेल टिपतोय. कारण नावातच उत्तम हे शब्द मात्र खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मात्र जयराजच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला. गॉन. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात वेलकम बॅक. धावांच्या गती फलकावर 57 वर जाऊन पोहोचले गेले. शुभम पाध्ये यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. क्रीडा नगरीमध्ये 57 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय दिमागदार असा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 57. शेठ माणूस म्हटलं की रॉकी ग्रुप चषक लवकरच येत आहे आपल्या सर्वांच्या भेटीला. 30 डिसेंबर तर 8 जानेवारी 2023 पर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम. ऑफ साईडला फटका मात्र जबरदस्त. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर हा आलेला कडक शॉट चौकार मॅग्निफिसंट टायमिंग.
ग आणि तू माझी संगी मी तुझा संग्या ग तू माझी संगी थँक्यू विजय. 4 षटकांचा खेळ 61 धावा फलकावर. या चौकाराने शुभम पाध्ये आणि अल्पेश दादा भोईर यांचं मात्र स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून 1550 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 61 धावा. कालच्या दिवसात हर्षद पाटील जॉमी हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झाले होते. एक समाज सेवकाचा मात्र जरूर वसा जे घेणार एक व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून 5000 रुपये या स्पर्धेला देणगी मिळाली, आर्थिक सहाय्य, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 61 वर 61 धावा. हे सर्व मात्र सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन येणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत. कारण सचिनदादा पाटील यांचं एक व्यक्तिमत्व खूपच वेगळं पाहायला मिळतं. कारण फक्त नाव नाहीये तर त्यांचं काम सुद्धा खूप मोठं पाहायला मिळतं आणि त्या कारणास्तव मात्र सचिनदादाने प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी जागा कोरलेली आहे. आणि सचिनदादा यांचा स्वभाव जर आपण पाहिला तर पेढ्यासारखा आहे. कारण पेढ्याचा स्वभाव हा मात्र खूप असावा लागतो. पेढ्यासारखा हा प्रत्येकाचा स्वभाव असेल तर तो राजवाडीत सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि तो स्वभाव म्हणजेच सचिनदादा पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्सऑफ असेल, मानाचा मुजरा असेल या व्यक्तिमत्वाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61. 61 4 षटकांचा खेळ. MS11 जाई 61, लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ साईडला फटका मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक फेकी करेल. 2 धावा त्या ठिकाणी. संकल्प खूप चांगल्या प्रकारचा संकल्प करत असताना पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल हे क्रिकेट मधील मात्र लाईफ लाईन आहे आणि या लाईफ लाईनचा उपयोग योग्य ते वेळी घेणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. कालचा दिवस रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर 8व्या 9व्या क्रमांकावर येऊन खूप जबरदस्त फलंदाजी केली. प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु बांगलादेश संघाने आतापर्यंत 2-0 ने बढत घेतली गेले. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 63. 63 रन्स. स्क्वेअर ऑफ द विकेट. मॅग्निफिसंट टायमिंग. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. गौतम गंभीर कॉपीबुक स्टाईल मध्ये युवराज सिंग, सुरेश रैना आणि खास करून ऍडम गिलक्रिस्ट या खेळाडूची आठवण करून देणारा फटका येतोय सीमारेषा पलीकडे. चौकार. माझ्या रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला. 67 67 धावा. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी मेल एक धाव कशा पद्धतीने असेल तर यावेळेला यस पंच डेफिनेटली त्या ठिकाणी बाईजच्या स्वरूपात दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते राजदीप वजे आम्हाला दर्शवतात की 68 वर जाऊन पोहोचले गेले MS11 जाई या संघाने. चौकार, षटकार, मध्यंतर, सिंगल डबल हे क्रिकेटमधील उत्तम यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारणे हे काही भाष्य नाहीये क्रिकेटमध्ये. आपण सातत्याने पाहिलंय. सिंगल डबल विराट कोहली का ओळखला जातो तर सिंगल डबल त्याच्या माध्यमातून रोटेशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. स्ट्राईक रोटेट करणं ही खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या ऍज अ प्लेअर म्हणून आणि ते मात्र करत असताना यावेळेला प्रशांत आणि संकल्प पाहायला मिळतोय. षडंपूलचा फटका मात्र मिस टायमिंग झाला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. हर्षल मात्र कव्हर करतोय. तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने MS11 झाई हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 69 वर. 69 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावा. प्रथम फलंदाजी करताना MS11 झाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक नामवंत संघ बदलापूरमध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवला तोच संघ पाहायला मिळतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती करतायत. मोतीलाल शाह यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 70 वर पोहोचली गेले. धावसंख्या 70. मैदानासाठी भुईर अँड कंपनी यांच्या माध्यमातून खूप विशेष सहकार्य या स्पर्धेला मिळालंय.
मैदानासाठी आणि त्यांचं मन मोठं हृदय आहे. त्यांचं भोईर कंपनीचे सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. इनसाइड आउटचा फटका संकल्पच्या बॅट मधून मात्र यावेळेला छोटा पॅक बडा धमाका. मात्र 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 76 धावा. 76 लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगली पार्टनरशिप. 52 वर पहिला गडी बाद झाल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहतोय दुसरा गडी लगेच बाद झाला धनराज जयराज आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 76 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन शुभमजी पाध्ये आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि त्यांचे सहकारी मित्र परम मित्र मात्र अल्पेशदादा भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन या 2 व्यक्तिमत्वांना की सचिन दादा या ठिकाणी विनंतीस मान देऊन आपण सन्मानानं व्यासपीठावर या प्लीज. महेंद्र भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. महेंद्र भोईर यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 76 धावा यावेळेला मात्र आपण पाहतोय प्रशांतच्या बॅट मधून आलेला खणखणीत दर्जेदार इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ग्लोरियस शॉट. स्पेक्टॅक्युलर. 6. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 82 धावा. गंगाराम भोईर साहेब ज्यांनी प्रेक्षकांची खूप काळजी घेतली. गाडी भाडं नाश्ता पाणी त्यांचं कसं सोडवायचं हे मात्र त्यांनी या ठिकाणी आवर्जून 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांनी मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी हे प्राइज लावलं गेलंय. असे फार कमी प्रमाणात व्यक्तिमत्व असतात की प्रेक्षकांची काळजी घेणारं व्यक्तिमत्व. तो बिलालपाड्याच्या मैदानात प्रशांतजी मी पाहिलं होतं एका झेलसाठी 1800 रुपये तब्बल त्या ठिकाणी लागले होते. कैलासदादा पाटील जे समाजसेवक आहेत बिलालपाडा गावचे आणि ती महाशिवरात्री निमित्ताने ती स्पर्धा पार पाडली गेली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 82. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रशांत या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. तत्पूर्वी जाऊया आपण ऊर्जा देणारं एक सुमधुर संगीत ऐकूया. जाऊया डीजे कक्षाकडे. थँक्यू. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं म्हटलं जातं ना ते अगदी योग्य पाहायला मिळतं आणि सुंदर सॉन्ग आता मात्र श्रवण इंद्रियांपर्यंत कानावर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश थँक्यू व्हेरी मच. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 83 वर जाऊन पोहोचले गेले. 83 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळतात MS11 झाई संघाची. रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर. रोहन, जतीन, अली, मृदुल मात्र अशा प्रकारचे 4 गोलंदाज यूज केले गेलेत या पहिल्या इनिंग मध्ये 6 षटकांमध्ये. वाईटचा इशारा येतोय. धावांची गती सिंगलच्या सहाय्याने मात्र वाईटच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 84 वर. 84 धावा MS11 झाई हा संघ पाहायला मिळतो. नरवीर चिमाजे अप्पाच्या मैदानात सुद्धा मात्र झाई संघाने खूप चांगली प्रगती केली गेली होती. तो संघ पाहायला मिळतो. तर अपील स्मृती एडवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येत असताना आपण पाहू शकता धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. तर पंच आहे तो ऑनफिल्ड मात्र आपण कमेंट पास करू नका प्लीज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 85 वर. 85 धावा
या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. उजव्या हाताने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हर्ष एकदा सिंगलच्या साहाय्याने मिळते. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 86 रन्स 86 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. राजदीप आम्हाला दर्शवत आहेत की जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 86च्या घरामध्ये पोहोचली गेले ही धावसंख्या. मात्र नोचा इशारा पंच आता या ठिकाणी देत आहेत. नो प्लस एकंदरीत 4 धावा मिळतील आणि मिळतील इथे 5 धावा. नशिबाचा चौकार येतोय. 5 धावा मिळतील. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 91 धावा. नो प्लस 4 धावा मिळाल्या. बाउन्स त्यानंतर बिमरच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत. यावेळेला नोचा इशारा येत असताना फ्री हिटचा सिग्नल पंच मात्र डोक्यावरून हात फिरवतायत. अर्थातच फलंदाजाला यावेळेला मुभा आहे तर धावचित बाद होणं थोडंसं वंचित राहावं लागेल फलंदाजांना. यावेळेला पाहिलं जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. ड्वेन ब्रावोची आठवण करून देणारा फटका आपण पाहू शकलात. येत आहेत 6 धावा. क्लास. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट. संकल्प मॅक्झिमम 6. धावांची गती स्कोर कार्डवर 97. ऑन साइडला बदलापूरच्या मैदानाची आठवण करून देणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय. सुपर. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय 6 धावांकरता आणि टोटल 103 धावा. जबरदस्त हा पहिला संघ ठरतोय. सांघिक शतक यावेळेला फलकावर लगावलं गेलंय. 103. जबरदस्त सुरेख 103 धावांवर पोहोचला गेलाय. काय फटकेबाजी केले. संकल्प उज्ज्वल भविष्य आहे या खेळाडूचं. टायमिंग सहित खेळणारा खेळाडू. फुटवर्क अप्रतिम. संकल्प माजवेलकर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते या ठिकाणी. धावांची गती फलकावर 103 104 वर जाऊन पोहोचली गेली. 7 चेंडूमध्ये 27 धावांची बहारदार झंझावती झुंजार खेळी करणारा मात्र संकल्प माजवेलकर याच्या स्वागतासाठी मात्र सज्ज होत असताना आपण पाहतो टाळ्यांच्या गजरामध्ये. संकल्पाची बॅटिंग यावेळेला आपण पाहू शकताय. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. मिलिंद बारीने सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकताय. जगन जाधव या ठिकाणी मात्र जॉईंट झालेत. दुपारच्या सत्रामध्ये अनिल म्हात्रे या ठिकाणी जॉईंट होत असताना जगन जाधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आई आशापुरी बँजो यांच्या माध्यमातून सुद्धा हा ग्रुप मॅचचा आनंद घेतोय. तर मंथन घरत आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम नवली यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमचे जवळचे मित्र त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जॉईंट आहेत. हिंदीचा बुलंद आवाज मिस्टर प्रशांतजी आदवडे सरांना आपण ऐकणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा मात्र कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचा आवाज या ऐकूया आपण. शुक्रिया अंकित. अपिल स्पुतीब एडमंड टीम के कप्तान और नीलेश फाइटर टीम के कप्तान. बिल्कुल इस वक्त नीलेश फाइटर टीम के कप्तान और धाकी डानू के कप्तान दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ टॉस के लिए आइए.
प्रिंसपति एडमन जिस तरह से आज देखे सामने से जो बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी जयराज द्वारा, जयराज ने आज कमाल के प्रदर्शन करते हुए 13 गेंदों में 29 रन बनाए। धनंजय के बल्ले से 23 रन और उसके साथ संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे थे बल्लेबाज संकल्प, जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की और प्रशांत का अच्छा योगदान इस मुकाबले में। तो टॉप ऑर्डर के जो 4 बल्लेबाज हैं इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। एक 103 रन बनाए हैं, 104 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दाक्टी डानू टीम के कप्तान और नीलेश फाइटर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं टॉस के लिए रेडी रहे। प्रमोशन के टॉस का करना है। दाक्टी डानू टीम के कप्तान नीलेश फाइटर, अमरदीप किडामेंट जस्टर सपाली प्रेजेंट, अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 डे 3 दोपहर का सत्र चल रहा है। और इस दोपहर के सत्र में अगर देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी MS 11 झाई द्वारा। मोतीलाल शाह इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं। फील्डिंग सजाई है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए क्योंकि अब वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। तर दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकरात लवकर धाकटी डहाणू आणि निलेश फायटर आदरणीय गंगाराम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत, ज्यांनी प्रेक्षकांची काळजी घेतली। भोईर अँड कंपनी यांचं सुद्धा विशेष खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे। या मैदानासाठी त्यांनी अतिशय प्रेमापोटी मात्र खूप विशेष सहकार्य करत असताना सचिनदादा पाटील यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून तर धाकटी डहाणू संघाचा कॅप्टन प्लीज, हंबल रिक्वेस्ट असेल प्लीज, शेवटची 5 मिनिटे कारण सामना लगेच सुरुवात होणार आहे। येत मिस्टर जयराज या ठिकाणी उपस्थित होत आहेत धाकटी डहाणू संघाचे, त्यांचं वेलकम आहे। शिवनेरी चषकामध्ये जबरदस्त अफलातून कामगिरी करणारे खेळाडू, एका साईडला महेश राऊत गुरु हे सुद्धा या ठिकाणी येत असताना दोन्ही संघाचे कॅप्टन तर मी गंगाराम भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल हेड अँड टेल। शुभम पाध्ये यांना या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर अल्पेश भोईर आमदार चषकाचे शिल्पकार शुभम पाध्ये यांची जर स्पर्धा आपण प्रमोद बघत होता, पावसाळ्यासाठी एक वेगळी स्पर्धा असते आणि मॅनेजमेंट गुरु महेंद्र देखील दाखल झाले। जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये। प्रमोद शेडगे जॉईन होत आहेत टॉस का बॉस। जय दवणे आमच्या समोर जोडले गेलेत। एका साईडला धाकटी डहाणू संघ आणि निलेश फायटर तारापूरचा संघ आपण पाहू शकताय। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर। गंगाराम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय हेड आणि टेल या ठिकाणी येत आहेत। धन्यवाद गंगाराम भोईर साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा। तर जय काय म्हणशील, टॉस जिंकलेला आहे तर निर्णय काय असेल आपला? तर महेश राऊत टॉस जिंकतायत तर निर्णय काय असेल गुरु? प्रथमतः क्षेत्ररक्षण घेऊ। आज तुमची प्लेइंग 11 ची लिस्ट जी आहे ती मात्र आज पूर्ण आहे का? पूर्ण नाही पण येत आहेत थोडे थोडे। नक्कीच महेश, यंदाच्या हंगामामध्ये आपण धाकटी डहाणू बरोबर कधी खेळलात? फार वेळा खेळल्यात। नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये आणि यावेळेला जयचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने। परंतु नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पाहिला, निलेश फायटर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट। बैक टू कमेंट्री बॉक्स नाउ प्रशांत जाधवड़े। शुक्रिया प्रमोद। बल्ले के बीचों बीच जरूर खेला गया बिल्कुल। इस वक्त गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद है। गेंद की तरफ आते हुए एक अच्छा कैच, पहली गेंद पर पहली सफलता, पहला विकेट स्टनिंग स्टार्ट। शुक्रिया डीजे। झाई टीम का अतिरिक्त खिलाड़ी प्लीज। पहली गेंद पर पहली सफलता, झाई टीम के अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्पास में आएंगे।
मृदुल को वापस जाना पड़ा, टप्पा खाने के बाद उछालता, गेंद को एक बार फिर खेलना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी को क्लियर नहीं कर पाए हैं। जाहिर टीम के अतिरिक्त खिलाड़ी प्लीज, नहीं तो मैच रोकना पड़ेगा प्लीज। सटीक लाइन पर गेंदबाजी जब आप करते हैं तो बिल्कुल फायदा होता है। संतोष को सफलता मिली है। नए बल्लेबाज नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए कुणाल को मौका मिलता है। मृदुल का विकेट जल्दी यहां सफलता मिली है। संतोष अपने बॉलिंग मार पर तैयार, ऑफ के बाहर गेंद कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी संतोष द्वारा, लेंथ अच्छे रख रहे हैं। पहली गेंद पर विकेट मिला था मृदुल का, नंबर 3 पर कुणाल आए बल्लेबाजी करने के लिए, और पहली 2 गेंदों पर देखिए तो एक विकेट है और एक बिंदी गेंद, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। इसको एक बाहर अगर देखे तो थोड़ा आगे डालने का प्रयास किया गया था, गेंद को खेल दिया था अलोंग द कारपेट, 1 रन का इजाफा। और कुणाल के लिए एक बार फिर ये बड़ा मैच, 104 रनों की जरूरत है। मुकाबला MSS झाइब बनाम अपील स्मृति एडमन के बीच, और दोनों तगड़ी टीमें हैं इस वक्त। ऑन साइड पर पूरी शॉट खेलना चाहते थे, लेकिन ये मेरे हिसाब से ब्लाइंड स्ट्रोक था, पोजीशन में नहीं थे बल्लेबाज। बढ़िया गेंदबाजी कर रहे, बहुत अच्छी गेंदबाज संतोष द्वारा। रन तो जरूर मिलेंगे लेकिन बल्ले के साथ नहीं है। जब तक आप बल्ले के बीचों बीच नहीं खेलते तब तक आपको वो सुकून नहीं मिलेगा। चिकलपाड़ा विलेज एंड से संतोष गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संतोष तैयार है। इस गेंद को थोड़ा आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच दोबारा अच्छा संपर्क नहीं हो रहा है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा मैदान के अंदर संतोष द्वारा। लेग बाय का इशारा कर रहे हैं अंपायर। इस ओवर में देखे बढ़िया गेंदबाजी हो रही है। जब आप गांव के बाहर, तालुका के बाहर, जिले के बाहर जाके खेल के आते हैं ना, तो कॉन्फिडेंस 7वें आसपास पर जाता है। तो इसका क्रेडिट मोतीलाल शाह को भी जा रहा है, और कप्तान ने भी कहा कि हमें जब बाहर मौका मिल रहा है। स्टोक का चाउन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। गेंद को क्या रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर। यहां पहला चौका बल्लेबाज के बल्ले से। इस वक्त हमारे साथ राज जुड़े हुए हैं, अंकुश डीजे प्लेयर के तौर पर रोल अदा करते हुए। राग हिचा नाकावर शोभून दिसतय गो, अरे हिची अदा घायल मनाला करतय गो। और अमरदीप की डायमंड जैसल सफाड़ी प्रेसिडेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं। तीसरे दिन का खेल, धूप खिली हुई है, सफेद बादल आप देख रहे हैं मैदान के अंदर। वक्त की बात करें तो 1:47 का समय हो गया है। प्रमुख गेंदबाज के तौर पर अब किरईपाड़ा विलेज एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर धनंजय को मौका मिलता हुआ, और एक तरफ कुणाल 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, हर्षल 5 पर बल्लेबाजी करते हुए। लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद अंपायर हमारी तरफ बढ़ते हुए वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर रेस्टो से रन संख्या स्कोर पहुंच चुका है 8 पर। ओवर की बात कर तो दूसरे ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। फील्डिंग की जमावंडी की जिस तरह से बल्लेबाज अर्शल बल्लेबाजी कर रहे हैं, एक तरफ कुणाल को मौका मिल रहा है। दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है, लेकिन टोटल बहुत बड़ा है। फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। टप्पा खाने के बाद उछालता, टप ऑफ द बॉल जाके खूबसूरती के साथ गेंद को उड़ाया। तारामंडल में गेंद हवाई सफर करते हुए बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए मैग्निफिसेंट स्ट्रोक। शुक्रिया दीजिए। अगर मैदान के बाहर अगर आप कैच पकड़ते तो आपके लिए 100 रुपए का इनाम है। इस बार भी उड़ाया तारामंडल में कड़क शॉट, और एक बार फिर गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 6 रनों के लिए कुणाल के बल्ले से बैक टू बैक दूसरा छक्का।
के अंदर कुणाल द्वारा 2 छक्के इनके बल्ले से आए। रन संख्या कुल मिलाकर 20 रन ओवर बिल्कुल दूसरा प्रगति पर है। वाइड बॉल और उसके बाद में लगातार 2 छक्के बल्लेबाज के। टप्पा खाने के बाद उछालता बाउंसर डाला गया, पटकी भी गेंद थी। टप्पा खाने के बाद एक बार फिर सर से बिल्कुल शिट्टी बजाते हुए, कान से शिट्टी बजाते हुए चले गए विकेट कीपर के दस्तानों की तरफ। हुक करना चाहते थे बल्लेबाज, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। रन संख्या 20 रन ओवर की बात कर तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। एक गली की तरफ खिलाड़ी फ्लाइंग स्वीप है, उसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, कवर है, मिड ऑफ पर खिलाड़ी आप देख रहे हैं। क्लीन बॉल, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद थी इससे पहले, लेकिन ये गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही है। कुणाल की पारी समाप्त और दूसरे विकेट का पतन होता हुआ इनवर के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका। अमरदीप की डायमंड सपाड़े प्रेजेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं। कुणाल बहुत अच्छा खेल रहे थे, बैकफुट पर बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन फिलहाल गेंद को कनेक्ट नहीं कर पाए। गेंद सीधी स्टंप के ऊपर टकराती हुई। शुक्रिया अंकुश। रोहन नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, लेकिन दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है। 104 रन आपको बनाने हैं, कुछ अच्छे स्ट्रोक कुणाल के बल्ले से जरूर आए। सवाल पूछा गया एक बार फिर लेकिन अंबर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, अच्छा कमबैक किया इस ओवर में धनंजय ने, क्योंकि पहली दो गेंदों की कहानी देखे तो एक बार वाइड बॉल था, उसके बाद में लगातार 2 छक्के आए थे और उसके बाद में एक बाउंसर डाला गया था। पटक भी गेंद बैकफुट पर लेके गए थे और बैकफुट पर एक फुल शॉट खेलने का जो प्रयास किया गया, तब टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही और एक जबरदस्त सफलता अर्जित की थी गेंदबाज ने। और एक बार गेंद स्टंप के ऊपर टकराते हुए 100 सोनार की, 1 लोहार की। बल्लेबाज रोहन बैक टू द पेविलियन। कौन शुक्रिया दीजिए। स्कोर 20 रन। बल्लेबाज की बात करें तो मर्दुल आउट फॉर डक, इसके बाद में कुणाल ने बनाए 13 रन, 2 छक्कों की मदद से 8 गेंदों का सामना किया। रोहन आए, रोहन चले गए। रोहन ने केवल प्रेजेंट ही लगाने का काम किया, लेकिन बेहतरीन अच्छी वापसी मैं कहूंगा गेंदबाज द्वारा। जिस तरह से धनंजय गेंदबाजी करे तो शुरुआत बहुत खराब थी, लेकिन कमबैक करना आना चाहिए। मोतीलाल शाह को मैं देख रहा हूँ, जब 2 छक्के आए थे ना तब थोड़ा सा वो चिंता में थे, लेकिन धनंजय ने अच्छा कमबैक किया, अच्छा वापसी का बिगुल अपनी टीम के लिए बजाया है। अपने बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आते हुए दर्शन। नाम बड़े हैं, क्या दर्शन भी बड़े हो जाएंगे? जिस तरह से दर्शन मैदान के अंदर है, इस टूर्नामेंट के दास्तान राज हमारे साथ जुड़े हुए हैं, लिख रहे हैं। इंपॉर्टेंट मैच झाई की टीम में बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए प्रशांत गेंदबाजी करने का तैयार है। सोनू नाम से बहुत फेमस खिलाड़ी चिकलपड़ा विलेज से गेंदबाजी करने के लिए वो तैयार। अच्छा स्ट्रोक का शॉट खेला गया, खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। 4 रनों के लिए गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। शुक्रिया डीजे अर्शल का स्ट्रोक। हवा में खेलते हुए कैप में है या हाथ में, बिल्कुल हाथ में। एक तेरी एक मेरी, हर्षल की विकेट गिरी है और प्रशांत ने हर्षल को शांत किया है। विकेट गिरने का सिलसिला जारी है। आई तुझे देवुला साजतई, गुलाले डोंगरान ग, गुलाले डोंगरान, पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग, आई तुझे देवुला। शुक्रिया
शुक्रिया अंकुश, बहुत ही खूबसूरत नजारा में देख रहा और मीठे गाने आप बिल्कुल सुन रहे हैं। अंकुश जी हमारे साथ जुड़े हुए, कल जिन्होंने समा बांधा था अपनी अच्छी गेंदबाजी के साथ 5 विकेट चटकाए थे और बीच मैदान पर हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजों के लिए। वैसे गेंदबाज एक बार फिर आप देखिए प्रशांत है, उनका बैंड बाजा बजाना चाहते थे हर्षल, लेकिन सामने एक्स्ट्रा कवर पर प्रिंस ने बहुत ही अच्छा कैच लिया, बहुत ही खूबसूरती के साथ कैच लिया। हर्षल की पारी समाप्त, जिन्होंने बनाए 9 रन और फिलहाल अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा हो रहा है। अमरदीप चैंपियन ट्रॉफी सचिन जी बिल्कुल इस टूर्नामेंट के आयोजन करता है। टप्पा खाने के बाद वो चलता काफी ऑफ टर्म के बाहर, गेंद वाइट बॉल का इशारा होता बम। भाई दास भोईर, मैं आपको दरख्वास्त करना चाहता हूँ कॉम्पोस की तरफ आइए। अमरदीप की सपाड़ी प्रेसिडेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। इस गेंद को ऑन साइड पर जरूर खेला गया, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच, विकेट गिरने का सिलसिला जारी है। मैदान के अंदर दबाव में आते हुए खिलाड़ी, बल्लेबाज आ रहे हैं, बल्लेबाज जा रहे हैं और गाना बजता हुआ तू चल मैं आया। शुक्रिया डीजे। इस मुकाबले में देखिए तो 3 ऐसे बल्लेबाज हैं जिन्होंने 0 का चश्मा पहना है, मतलब आउट फॉर डक अपना खाता नहीं खोल पाए हैं। यश जिन्होंने खाता नहीं खोला, मृदुल ने अपना खाता नहीं खोला, उसके साथ अगर देखें तो दर्शन बीच मैदान पर अभी भी डटे हुए हैं और एक तरफ बल्लेबाज उत्कर्ष के ऊपर सबकी निगाह रहेगी। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीच अभी टाइमिंग बढ़ गया, लेकिन क्या कैच लिया गया? बिल्कुल यहाँ एक शानदार प्रयास किया गया था, कैच नहीं हुआ। गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाते बीच 6 रनों के लिए अच्छा स्ट्रोक था और जिसकी जरूरत थी। एफर्ट अच्छा था बॉडी लाइन पर। रन संख्या इसी के साथ 31-31। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए हैं, ऑन साइड पर खेलना चाहते, फ्लिक करना चाहते थे। प्रशांत का अच्छा ओवर जिसमें इन्होंने विकेट जरूर दिलाए हैं। कुल मिलाकर अगर देखें तो रन संख्या 31 और 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। 18 गेंदों का खेल से 104 तक जाना है और सफर बहुत लंबा है। एक बार फिर देखिए तो कुएं का पानी बहुत गहरा है। आने वाले 4थे ओवर की अद्भुत कहानी में बताने के लिए वापस आऊंगा, तब तक अंकुश जी सुनाएंगे आपको एक मीठा गाना। शुक्रिया दीदी। मदोर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, आपकी जो प्लेइंग की लिस्ट है वो हमारे पास भेजिए प्लीज। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। फुल टॉस गेंद, सही नसीहत देते हुए गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम द बैट्समैन। गति परिवर्तन किया गया था, एक बार फिर छोटी गेंद थी, बैकवर्ड जाके गेंद को पुल किया, ऑन साइड पर मिड विकेट पर 1 रन का इजाफा। उत्कर्ष के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक था। दर्शन ने एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलने की कोशिश कर रहे हैं और दोनों ने 1-1 छक्का जड़ा है। रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 38 रन, ओवर 14 प्रगति पर है। गेंदों की बात करें तो बिल्कुल आपके पास अभी भी 16 गेंदे हैं, 67 रनों की जरूरत। ऑन साइड पर पुल किया गया, गैप में गेंद है, टाइमिंग बढ़ गया, एक बार फिर गेंद बॉलिंग की तरफ ट्रैवल हो रही है। बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा बाउंड्री लाइन पर हुआ और 1 रन का इजाफा या डबल आया। देखने वाली बात है जिस तरह से केवल सिंगल आता हुआ शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है। दर्शन और उत्कर्ष मैदान के अंदर, दर्शन 7 पर के अंदर, उत्कर्ष ने बनाए 7 रन। एक बिंदी गेंद इन्होंने खेली है, 3 गेंदों का सामना इन्होंने किया है। इस बार खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद चलेगी, लॉन्ग ऑफ क्षेत्र में यहाँ खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। ज्यादा आगे आके गेंद को एक बार फिर लपकने का प्रयास किया गया, फील्डिंग थोड़ी खराब हुई है और उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन इत्मीनान के साथ मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ स्कोर वो थोड़ा सा आगे बढ़ता हुआ। 41 रन विकेट की बात करें तो अभी तक
5 विकेट, 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। गेंदबाजी करने के लिए संतोष जो प्रमुख गेंदबाज है, पहले ओवर में इन्होंने 7 रन दिए थे, 1 विकेट चटकाया था, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया। इस ओवर में आगाज देखिए छक्के के साथ हुआ, उसके बाद में वो कमबैक कर रहे हैं। खेलना चाहते थे ऑन साइड पर, हवा में गेंद है, कवर पर खिलाड़ी, गेंद के नीचे, बल्लेबाज आउट। एक बहुत ही इंपॉर्टेंट पारी खेल रहे थे बल्लेबाज दर्शन, 9 रन बना के बैक टू द पेविलियन जाते हुए छठा झटका लगाया। आला बाबूराव, आता आला बाबूराव, एक्सलेंट बॉलिंग बाय संतोष, यह इनका दूसरा ओवर है। छक्का आने के बाद देखिए किस तरह से कमबैक कर रहे हैं, सिंगल सिंगल डबल और विकेट मिला है। ये कमबैक करना आपको आना चाहिए। क्रिकेट में छक्का चौका बल्लेबाज तो लगाएंगे और वो उनका काम है, लेकिन मोमेंटम अभी भी गेंदबाजों की तरफ है। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं। रन संख्या 41, 6 विकेट के नुकसान पर अपिल स्मृति एडवन की टीम। रिवर्सिव खेलने का प्रयास किया गया, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तानों की तरफ और ये सफल ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के बाद 41 जीतने के लिए चाहिए 104। ये बेड़ा पार लगाने के लिए बिल्कुल आपको धुआंधार बल्लेबाजी करनी थी, आपने धुआंधार बल्लेबाजी नहीं की। रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए, इसीलिए समस्या है। इस वक्त साई का पलड़ा भारी है। अंकुश जी आएंगे एक सुपर हिट गाने के साथ। शुक्रिया अंकुश। चिकलपड़ा विलेज एंड से गेंदबाजी में बदलाव हो रहा है। धनंजय को मौका मिलता है। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही, ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं, कोई अवसर नहीं है। आज संतोष का बॉलिंग एनालिसिस टू ओवर 17 रन एंड 2 विकेट। ब्रिलियंट बॉलिंग बाय संतोष, अच्छी गेंदबाजी अपनी टीम के लिए जरूर इन्होंने की। इस गेंद को उड़ाया तारामंडल में, हवा में गेंद है, खिलाड़ी यहां मौजूद, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक है। वेलकम 6 फॉर द बैटिंग साइड। डीजे राजू एक्सक्लूसिव। 10 गेंदों का खेल से 58 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑफ के बाहर थोड़ा उछल कर खेलने का प्रयास, ऑन द टॉस खेलने का प्रयास किया गया, लेकिन टकविंग नहीं कर पाए। पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, बाहरी किनारा लगा और गेंद फ्लाइंग स्वीप की तरफ चली गई है। 1 रन का हिसाब पर सिंगल के साथ स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ। अभी भी 57 रनों की जरूरत है। आपके पास 9 गेंदों का खेल आना बाकी। प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धनंजय तैयार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाजों द्वारा। पहले आज देखे तो झाई के बल्लेबाजों ने प्रभावित की। क्या बल्लेबाजी की आज जयराज ने 29 रन बनाए, धनंजय के बल्ले से 23 रन आए। उसके बाद में प्रशांत ने अपना जलवा दिखाया। संकल्प बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते रहे हैं। टप्पा खाने के बाद एक बार फिर उछाल बिल्कुल है, गति परिवर्तन किया गया था। अच्छा मिश्रण कर रहे हैं क्या, और इनके पास इतना ज्यादा बैंक बैलेंस है, प्रयोग कर सकते हैं। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष जारी है। रनों के लिए बिल्कुल संघर्ष हो रहा है मैदान के अंदर। प्रभु गेंदबाज के तौर पर धनंजय को मौका मिलता। धनंजय का ये दूसरा ओवर है। इस गेंद को बहुत खूबसूरती के साथ उड़ाया तारामंडल में, गेंद के नीचे आने का प्रयास, लेकिन यह कड़क शॉट, गेंद बाउंड्री के बाद 6 रन।
धनंजय का जो कोटा था 2 ओवर का, जिसमें इन्होंने 26 रन दिए, 2 विकेट चटकाए हैं। अब देखिए ये निर्णायक ओवर है, रन संख्या कुल मिलाकर 54 है, जीतने के लिए 104 की जरूरत है। तो झाई की टीम जीत की दहलीज पर। टप्पा खाने के बाद उछालता थोड़ा शरीर से दूर खेले, गेंद के नीचे गेंदबाज और लिया कैच। 7वें विकेट का पतन। अपील स्मृति एडमन के उम्मीदों को लगता 7वां चटका गॉन। कैसी लगी आगे स्वाद? वेलकम बैक। एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022। इस मुकाबले में हार के कगार पर है अपील स्मृति एडमन। झाई की टीम ने शिकंजा कस लिया। 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। इस ओवर की पहली गेंद पर 1 विकेट चटकाते हुए जयराज। टॉप ऑफ द बॉल जाके खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया। गेंद 1 2 3 1 2 का 4 बॉल लेने के बाद 4 रन। जतीन के बल्ले से अच्छा स्ट्रोक, अच्छा कंट्रोल था इस शॉट में। रन संख्या इसी के साथ थोड़ा सा आगे बढ़ते हैं। स्कोर जा पहुंचा 58 पर। हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद जानी चाहिए थी लॉन्ग ऑन की तरफ। गेंद चलेगी इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में, 1 ही रन मिलेगा। ज्यादा आगे डालने का प्रयास, ऑन द टोज गेंदबाजी करने की कोशिश की थी, टाइमिंग नहीं कर पाए जतीन। 6 विकेट के नुकसान। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है जयराज। वस्तु खेलना चाहते थे, गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। 104 का लक्ष्य दिया झाई ने। देखिए कॉन्फिडेंस कहाँ है। पहले मैच में 100 का आंकड़ा पार किया और एक सर्वश्रेष्ठ प्रदर्शन रहा है झाई की टीम का। दोबारा अगर देखे तो रक्षात्मक ढंग से खड़े खड़े खेलने की कोशिश, बाहरी किनार लगा था, स्लीप में कोशिश बिल्कुल हुई, कमिटमेंट में कोई कमी नहीं थी, लेकिन तैयार नहीं थे। मानसिक तौर पर एक बार फिर आपको तैयार रहना होता है, शारीरिक तौर पर आपको तैयार रहना होता है। आखिर गेंद और जीत की दहलीज पर बिल्कुल इस वक्त झाई की टीम है। दोपहर का खाना पक रहा है, उसे खाने की सुगंध आ रही है और बीच मैदान पर झाई को जीत की सुगंध आ रही है। जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा और वो बड़ी जीत है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। टप्पा खाने के बाद उछालता, इस गेंद को ऑन साइड पर बिल्कुल खेल दिया है, लेकिन कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ। इसी के साथ दांडी इससे पहले टूर्नामेंट के बाहर है, विनस टूर्नामेंट के बाहर है। सिरगांव नवली ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। तीसरी टीम थोड़ा आगे बढ़ती हुई झाई की, वो गाना गा रहे हैं, ले जाएंगे अमरदीप चैंपियन ट्रॉफी हम लेके जाएंगे। थँक्यू मधुर संघ आपण आपली लिस्ट टाइमच्यापर्यंत पोहोचवा। मधुर टीम मला वाटतं ही तुम्हाला तिसऱ्यांदा अनाउन्समेंट आहे। मधुर प्लीज।
शुक्रिया शुक्रिया डीजे। वक्त हमारे पास बहुत कम है। जाही ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन इस मुकाबले में आज देखे तो रन भी बनाए हैं और उसके साथ विकेट भी चटकाए हैं। तो इस मैच के गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच गोज टू वन एंड ओनली मिस्टर जयराज। जयराज अपने विकेट भी लिया है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और कम गेंदों में रन भी बनाए हैं। तो इस मुकाबले में 4 खिलाड़ियों का राज रहा, लेकिन गेम चेंजर खिलाडी जयराज बने हैं। आइए जयराज, गंगाराम भोईर ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आपण बघितलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे कॅच घेण्याकरता। मैदानाच्या बाहेर आपण जर कॅच घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक। जयराज वेल डन। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहू शकता इथे आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे। पाटील किचन चायनीज च्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेला आहे। जयराज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स। गंगाराम भोईर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती असताच जयराज दुपारच्या सत्रामध्ये मला वाटतं भूक तर भरपूर लागलेली होती, धावाही भरपूर तुम्ही केल्यात आणि विकेट घेतलेल्यात। या विकेटवरती गोलंदाजी आणि बॅटिंग करताना खूप मजा आली का? मजा तर खूप आहे, कारण की विकेट तशी बनवल्या, एकदम मस्त विकेट आहे बॅटिंग ऑर्डरसाठी आणि बॉलरची धुलाई निश्चित, परंतु तरी सुद्धा 104 धावा तुमच्या संघाने, कॉन्ट्रीब्युशन चांगलं होते। तुम्ही तालुक्याच्या बाहेर जाताय, आता जिल्ह्याच्या बाहेर जाताय, त्याचा फायदा आता तुमच्या टीमला व्हायला लागलाय का? हो, तो तर फायदा आहेच, कारण की आम्ही आता सध्या मोठा टुर्नामेंट खेळायला लागलो, त्याचा एक्सपिरियन्स आमच्या सर्व प्लेयरला झालाय, त्यामुळे कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे। तुम्हाला शुभेच्छा असतील मोतीलाल शाह आणि त्यांचे सर्व आता सहकारी खूप चांगलं काम निश्चितच करते। तर इथे जयराज ठरले या सामन्याचा हिरो, अप्रतिम कामगिरी त्याने केले आणि बॅटिंग बरोबरच बॉलिंग मध्ये त्याने करिश्मा दाखवला, म्हणून या सामन्याचा तो हिरो ठरलेला आहे। दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स।